सावली, बरं झालं तू आलीस. आम्ही सगळे केव्हापासून तुझीच वाट बघत होतो. बघ, तुझी वाट बघता बघता आम्ही विधीला सुरुवात केली, पण सगळं काही तुझ्या सुखासाठीच होतंय बरं का. बरं झालं आली. चला आता थांबायला नको, हा विधी आटपून घेऊया. नाही गुरुजी, विधी सुरू करू नका, प्लीज थांबा. तारा मॅडम, तिलोत्तमा मॅडमना तो व्हिडिओ दाखवा ना. काय ग? बाबा, मी सानिका नील आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. नील आमच्या लग्नासाठी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिला नाही. तिलोत्तमा काकू, नील आणि चंद्रकांत काका यांच्या नकारामुळे मला आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागला. माझ्या या अवस्थेला मेहंदळे कुटुंब जबाबदार आहे. हा व्हिडिओ यांना कसा काय मिळाला? कोणी केलं हे सगळं? माझ्या सगळ्या प्लॅनची माती केली. आता काय करू मी? तू माझ्या पाठीत खंजीर खुपसलंस ना? हा, तू केलंस ना हे सगळं? खरं सांग मला. तिलोत्तमा, अगं कसं सांगू तुला, मी नाही केलंय हे. मला माहित पण नाही हा व्हिडिओ यांच्याकडे कसा आला ते. खोटं बोलताय तुम्ही. ह्या व्हिडिओचा वापर करून तुम्ही तिलोत्तमा मॅडमला वेठीस धरलं. तिलोत्तमा मॅडम, मला आधीपासूनच संशय होता, म्हणूनच मी साखरे डॉक्टरांना बोलवलं होतं. पण त्या डॉक्टरांनी सुद्धा तुमच्यासोबत हात मिळवणी करून आम्हाला अर्धवट सत्य सांगितलं. अहो, मला माफ करा, मी तुमचा रोष ओढावून घेतला, पण मला फक्त सत्य जाणून घ्यायचं होतं इतकंच. म्हणूनच मी त्या दिवशी तिलोत्तमा मॅडमचा पाठलाग केला होता. आणि तिथे जे काही पाहिलं ना, ते खूप भयानक होतं. तिलोत्तमा मॅडम, मी आले. सावली, मला वचन दे. इथे काय घडलं तू कोणाला नाही सांगणार. वचन दे. मी वचन देते, मी नाही सांगणार कोणाला काही. थँक्यू. मला माफ करा तिलोत्तमा मॅडम, मी तुम्हाला दिलेलं वचन मोडलंय. पण माझ्यावर विश्वास ठेवा, मी हे सगळं फक्त आपल्या घरासाठी आणि तुमच्या सन्मानासाठी केलंय. आई, हे सत्य तू इतके वर्ष का लपवलं आमच्यापासून?